नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. मिरजेत प्रभाग 7 मध्ये रासप आघाडीचे उमेदवार पप्पू उर्फ आकाराम कोळेकर यांची प्रभागात प्रचार रॅली. अनेक ठिकाणी नागरिकांना मोठा प्रतिसाद. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष व वंचित बहुजन आघाडी ओबीसी संयुक्त आघाडीचे उमेदवार आकाराम उर्फ पप्पू परशुराम कोळेकर यांनी सतारमेकर गल्ली परिसरात प्रचार रॅली काढली. यावेळी मतदारांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला. प्रभाग 7 मध्ये बदल करण्यासाठी पप्पूदादा कोळेकर यांना लोकांचा पाठिंबा मिळतोय. अनेक भागात जाऊन त्यांनी घरोघरी नागरिकांना भेटी दिल्या आणि मतदान करण्याचं आवाहन केलं. मध्ये आम्ही पप्पू कोळेकर यांचा प्रचार अतिशय जोमानं सुरू आहे. महिला असू दे, तरुण वर्ग असू दे, सर्व घटी भेटी घेऊन आज आम्ही दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून आता सध्या ह्या टायमापर्यंत प्रचार करत आहे ना. उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी मिळतात. प्रत्येकजण एक म्हणतं की आम्ही लिफाफाला देणारच आहे असं आम्ही मन बनवलेलं आहे. त्यामुळं पप्पूदादाचा विजय हा निश्चित झालेला आहे आणि ही जनतेची निवडणूक झालेली आहे आणि सर्व पक्षाची कितीही त्यांनी आता काही करू दे, बाकी 2-3 दिवस जरी राहिले असले तर आम्ही सांगितलं की त्यांनी कसलाही पाऊस पाडू दे, आम्ही आमच्या माणसांचा आणि मतदाराचा पाऊस या लोकांनी आम्हाला देणार आहे. आशीर्वाद रूपी आम्हाला मत देणार आहे आणि पप्पूदादाचा विजय हा निश्चित झालेलाच आहे हे तुम्हाला ग्वाही देतो. आणि प्रत्येक मतदाराने आम्हाला ग्वाही दिलेली आहे. प्रत्येक घरटी जाऊन आम्ही 4-4 प्रत्येक मतदाराला 4-4 वेळा आम्ही भेटलेलो आहे. त्यामुळं आम्हाला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की जे मतदारांना आम्हाला मतदान करावं आणि आम्हाला विजय निश्चित करावा. सतारमेकर गल्ली येथे प्रचार फेरी निघाले असता नागरिकांच्या गाठीभेटी दरम्यान मोठा प्रतिसाद मिळत आहे. जवळजवळ आज आमचा पूर्ण प्रभाग क्रमांक 7 आज हा पूर्ण झालेला आहे. प्रचार फेरी गाठीभेटी दरम्यान अत्यंत उत्सवामध्ये नागरिकांचे प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आणि जवळजवळ आमचा विजय हा निश्चित झाला आहे. कारण ही निवडणूक आता माझी राहिलेली नसून जनतेनं हातात घेतलेली निवडणूक आहे. त्यामुळं माझा विजय हा जवळजवळ निश्चित होत आलेला आहे.